हॅपी 35th बर्थडे अनिशा. तुझ्याबद्दल काय बोलू. ऍक्च्युली काही असे लोक असतात जे आपल्याला आयुष्यात भेटतात आणि असं वाटतं की यांना आपण खूप आधीपासून ओळखतो. मे बी आवर सोल्स आर लाईक दॅट फॉर इच अदर. आणि मला असं नेहमी वाटतं की ही एवढे दिवस कुठे होती, असं कसं आम्ही नाही भेटलो आणि किती आपली वाईब मॅच होते. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी लकी टू हॅव यू एज माय फ्रेंड अँड आय ऑलवेज वॉन्ट यू बाय माय साईड. लव्ह यू अँड हॅव अ व्हेरी अमेझिंग बर्थडे. आणि मी नेहमी तुझ्यासोबत आहे, तुला हे माहितीच आहे. आणि आता ह्याच्यासाठी मला एक गाणं म्हणायचं, म्हणजे माझा आवाज अजिबातच छान नाही, पण तुझ्यासाठी गाणं म्हणणार आहे मी. जाने क्यों दिल जानता है तू है तो आय विल बी ऑल राइट. हॅपी बर्थडे अगेन. Hello, happy 35th birthday Anisha. I love you so much. You're not just my close friend, but also my absolute favorite dance partner. And I cherish all the memories that we create together here on the dance floor. You know, I really love our time together when we dance. But not just that, I feel like you're the glue that holds all of us together. So cheers to our friendship, and here's the best wishes and vibes to you to celebrate your special day. Happy birthday. Happy birthday, Anisha. Okay, so I wish you a very happy birthday. Stay healthy, stay always fabulous as you are. You are such an amazing person. And for me, your friendship is one of the thing I am most grateful for in my life. Even तू माझ्यासाठी एव्हरीथिंग आहे. ओके, म्हणजे फ्रेंड्स हा नावाचा शब्द म्हणजे माझ्यासाठी अनिशा आहे. सो व्हेरी हॅपी बर्थडे. तुला भेटल्यावर खूप सारं बोलेल. मी खूप प्रॅक्टिस केली. ओके, बट स्टील टाइम इज रनिंग. सो हॅपी बर्थडे, एन्जॉय युअर डे अँड आय लव्ह यू सो मच. 10वीची परीक्षा संपली आणि एक दिवस मला एक फोन आला. शिवानी, मी माझ्या बर्थडेची पार्टी वैशालीमध्ये ठेवतीये, ये हा नक्की, आपण मजा करू. खूप दिवसात भेटलो नाहीये. ती होती अनिशा. इंटरमिजिएट क्लासला आम्ही भेटलो आणि त्यानंतर डिरेक्टली 10वी संपल्यावर आमचा कॉल झाला. येस, ती होती अनिशा, जिने पहिल्यांदा मैत्रीचा हात पुढे केला आणि आजपर्यंत तो हात तसाच ठेवलेला आहे, कधीच सोडला नाही. अशीच प्युअर, एकदम स्वभावाने निर्मळ असलेली अनिशा आजपर्यंत माझी मैत्रीण आहे. याचा मला फार अभिमान वाटतो. आमच्यात वाद झाले. गेल्या 20 वर्षात आम्ही खूप चढउतार बघितले मैत्रीत, पण आजपर्यंत कधीही अनिशाने माझा हात सोडला नाही, ना मी कधी तिचा हात सोडला. तर अशीच आमची मैत्री आजपर्यंत खुलत राहिली. तर आज अनिशा, तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच मोठी हो, असाच आयुष्यात तुला खूप आनंद मिळू दे. सतत खुश राहा आणि स्वभावाने आहे तशी राहा. बी यू. ओके, आमची अनिशा, माझी आणि स्नेहलची अनिशा. येस, हॅपी बर्थडे. लव्ह यू. हाय डोफरी, हॅपी बर्थडे टू यू. काय बोलू मी तुझ्याबद्दल अगं, इतकुसा वेळ आणि शब्द कमी पडणार आहेत आज. सो आय एम गोइंग टू जस्ट क्विकली टेल यू दॅट आय लव्ह यू. आय वॉन्ट यू टू हॅव द हॅपीएस्ट लाईफ अँड अ ग्रेट हेल्थ थ्रू आउट. येस, वन थिंग आय वॉन्ट टू मेन्शन इज, आपण 1 वर्षाचे होतो जेव्हा आपण एकमेकांना भेटलो आणि इट्स वी हिअर टुडे अँड being together with such a roller coaster of emotions that we have traveled together with, and then still being so bonded and close to each other with lots of affection and respect for each other in our hearts. It just makes me feel so, it just makes me feel so special. I have butterflies in my stomach right now.
but yeah, I love you and I'm always there for you. You have my back, you know that. I don't have to tell you. As I always say, tu ji le bas, jo hoga dekha jayega. I am there for you and I know you're always there for me. I love you. Bye. See you. Hi Anisha, happy birthday. We've compiled a small little thing for you that for every alphabet of your letter of your name, we have a quality about you that we absolutely love and adore. For A, we have affectionate. For N, we have nurturing. You're very nurturing. For I, we have illuminating because you brighten up every room that you enter. For S, we have stylish. You're the style icon of family. And H, you are so humble. And A is you're always smiling. So happy birthday once again. We love you. Hi Anisha Di, wish you a very 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 happy birthday from miles away. I miss you. I'm sending you a hug. आणि I want to tell you, keep dancing जशी तू छान रुतास डान्स अकॅडमीच्या ह्याच्यात ते वंडरफुल पोजेस देतेस, मला ते खूप आवडतं. अपार्ट फ्रॉम दॅट, कीप एन्जॉईंग विथ युअर गर्ल गँग, कारण आय थिंक त्या बाबतीत आपण सिमिलर आहोत. कूलर एल्डर सिस्टर्स, माझी पण बहीण सेम मनूसारखी आहे. अँड ऑल्सो आय थिंक इट्स व्हेरी डिफिकल्ट टू हँडल लाईफ with being a mom, because I love my mom, you guys love your mom, and even you are a mom to the cutest 2 kids, but you do it effortlessly. So I think you manage a lot with a smile on your face and a grace in your heart, आणि ते खूप कमी लोकांमध्ये असतं. मी तुझ्याबद्दल खूप तन्वी थ्रू ऐकलंय rather than us meeting, पण नेक्स्ट टाइम येईन तेव्हा आपण भेटू. I love you a lot. I'm very proud of you. I think you're very kind, you're very brave, and I wish you the best again always. Love you. Sonu, many happy returns of the day. I know आपल्याला बोलून एवढा वेळ नाही झालाय, but I think one thing I admire about you की तू सतत पॉझिटिव्ह असते कुठल्याही प्रसंगी, and that's really admirable. So just keep it up. And may God bless you with all the happiness, love, care, success, and all the things that you wish. God bless you. Happy birthday. Sonu, wishing you many happy returns of the day. तुझा 35वा बर्थडे असे मला बिलीव्ह नाही होते. डोंट वरी, मी पण 34च होणार आहे नेक्स्ट इयर. बट गिवन अ चान्स, I would love to go with you and आजी आजोबा to महाबळेश्वर. आपले ते मेमरीज परत रिलीव्ह करू, मजा येईल. होपफुली दिस इयर और नेक्स्ट इयर विल गो. रॉक इट. हॅव अ ब्लास्ट. थँक्यू. हॅलो सोनू, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू अतिशय गुणी मुलगी, चांगली आई, चांगली व्यक्ती आहेस. या पुढच्या आयुष्यामध्ये चांगलं करिअर कर. आम्ही कायम तुझ्याबरोबर आहोत. ऑल द बेस्ट. हॅपी बर्थडे अगेन. सोनू, विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला माझ्याकडून आणि हेमंत काकाकडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. गॉड ब्लेस यू डिअर. सोनू ही मंजूची पहिली मुलगी, माझी आणि ताईची पहिली भाची आणि माझी आजोबांची पहिली नात. त्यामुळे जोशी फॅमिलीमध्ये तिचे प्रचंड लाड झाले, प्रचंड कौतुक झालं. एवढे लाड जोशी फॅमिलीमध्ये कुठल्याही नातवंडांचे झाले नसावेत. ती खूप स्पेशल होती आणि आहे. तिचा एक अशी गोष्ट मला सांगायची म्हणजे, ती जेव्हा झाली तेव्हा मी कॉलेजमध्ये होते. ती सतत माझ्या पाठीमागे असायची. माझ्या फ्रेंड्सबरोबर आमच्याबरोबर वैशालीत यायची, फिरायला यायची, माझ्याबरोबर 2 व्हीलरनी चक्कर मारायला यायची. असंच एकदा मी जसं माझं कॉलेज संपलं तेव्हा स्थळ बघायला म्हणून आम्ही पाळंद्यांकडे जाणार होतो, तेव्हा ती आमच्याबरोबर आली. तिच्या मनात प्रचंड प्रश्न होते, एक्साइटमेंट होती. जसं आम्ही त्यांच्या घरी गेलो तसं तिने एकटीने सगळं घर बघून घेतलं. हेमंतला बघितलं, माझ्या सासूबाईंना बघितलं. आणि जसे आम्ही त्यांच्या गेटमधनं बाहेर पडलो त्या क्षणी तिने मला विचारलं, हा तुला आवडला, याच्याशी तू लग्न करणार? मी म्हटलं हो, असं बघते आणि सांगते काय ते. ती म्हणजे नाही, मला आधी सांग मग त्याला सांग. तर मी तिला नंतर जेव्हा म्हटलं की हो मी लग्न करणार आहे, तेव्हा ती इतकी अपसेट झाली. ती म्हणली का, पण तू माझी आहेस ना, माझी तुझी आई आहे ना, मग तू ह्याच्याशी का लग्न करणार आहेस? तू ह्याच्या घरी का जाणार आहेस? मग तू जिथे जाणार तिथेच मी येणार. तुझं 2 व्हीलर आहे ती पण माझी आहे, तू माझी आहेस की नाही, तुझ्या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. सो तुझा नवरा पण माझा आहे, तुझे घर पण माझं आहे, मी तुझ्याच बरोबर येणार आहे. अशी हट्टच करून बसली होती. इतके इनोसंट क्वेश्चन्स आणि इतकी इनोसंट ती बोलायची ना, ती मला खूप अटॅच होती. त्यामुळे तिला काय कसं समजावं हे मला खूप प्रॉब्लेम आला होता तेव्हा. पण तिला ते पटलं. पण लग्नातसुद्धा ती माझ्या पाठीमागे प्रचंड होती.
तिच्या एका टोपीवरून एवढा मोठा इश्यू झाला होता की आमचे काही लग्नाचे विधीही थांबले होते. एवढी स्पेशल ती आत्ताही आहे आणि तेव्हाही होती. सोनू, वन्स अगेन मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, आप जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू अनीशा, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू अनीशा, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे अनीशा. हैप्पी बर्थडे अनीशा. गॉड ब्लेस यू. Happy birthday, Anisha. Have a wonderful year ahead. All the best. All the best. हाय दी, तुझ्यासाठी मी काय बोलू. यू वर द फर्स्ट पर्सन हू टुक मी इन टू युअर आर्म्स, इवन बिफोर मम्मा. तू माझी फर्स्ट फ्रेंड होतीस, माय बेस्ट फ्रेंड. तेव्हापासून किती छान आठवणी घालवल्यात आपण थ्रू आउट द चाइल्डहुड. आय स्टील रिमेंबर आपण एकदा आंधळी कोशिंबीर खेळत होतो आणि मला इथे खोप पडली होती. मी पण एवढीशी तेव्हा आणि तू पण एवढीशी. आणि मग तू पटकन मला ओट्यावर चढून, स्वतः ओठ्यावर चढून मला हळद लावलीस. तेव्हापासूनच सगळ्यांची काळजी घ्यायची तुला सवय लागली होती. युअर युनिक क्वालिटीज आर दीज: your soft heart, your kind soul, your caring nature and your strength. You deserve nothing but the best in life. मला आठवतं लहानपणी मला कोणी विचारलं की तुझी रोल मॉडेल म्हणजे काय, कोण, तर मी नेहमी तुझं नाव घ्यायचे आणि नेहमी तुझंच नाव घेईन. यू आर अ बिग इन्स्पिरेशन फॉर मी. आणि तुझ्या एवढी पॉझिटिव्ह व्यक्ती मी कुठेच बघितली नाही आहे. Stay the way you are, and I'm always going to be there with you and for you, because this is for life. Lots of love, lots of happiness, lots of luck and lots of wealth and lots of good health to you, and of course peace of mind. Happy 35th birthday Dee. Love you a lot. Keep smiling. माझं पहिलं बाळ. प्रत्येक आईला आपलं बाळाच्या सगळ्याच गोष्टी आवडतात, तसं माझंही आहे. तिच्या जन्माच्या आधीपासून मी देवाला प्रार्थना करायची की मला नाक सरळ असलेलं, मोठे डोळे असलेलं सुंदर बाळ व्हावं, आणि तसंच झालं. खरंच देवाची माझ्यावर कृपा आहे. नंतर तिच्या जन्माच्या वेळेला अनेक अडचणी आल्या. मी 9 महिने मला बेडरेस्ट होती, पण तिची सुखरूपपणे ती मला झाली. आणि मग परत मला वाटलं की ती शी इज ब्लेस्ड. 6-7 महिन्याची ती असताना मी जिन्यावरनं गडगडत पडले. मला स्टिचेस वगैरे आले, लागलं खूप, पण तिला एक खर्चटलं सुद्धा नाही. आणि त्यामुळे मला नक्की वाटतं तिच्यावर देवाची कृपा आहे. ती पहिल्यापासूनच डॅशिंग होती, धीट होती. आणि ह्याचा प्रत्यय मला तिच्या वर्ष वाढदिवसाच्या वेळेला माझ्या सासूबाईंनी सायकल घेऊन दिली. ती न शिकवता भराभरा चालवायला लागली. फुल हॉलभर तिने ती गाडी चालवली. आणि 10वी 12वीत असताना सुद्धा ती इतकी बिंदास राहायची. मला तिच्या अभ्यासाचं टेन्शन यायचं, पण ती बिंदास असायची. बट ती मस्तपैकी आजीकडे परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा पिक्चर जाऊन बघायची. आणि आम्ही आपले केबल बंद करून बसलेलो. तिचा हॅपी गो लकी नेचर, नंतर धैर्यानं पुढं जाण्याची वृत्ती, तिचं सुरेल आवाज, तिला आयुष्यात तिला जे काय हवं ते मिळवण्याचे नक्कीच तिला मिळेल असं मला वाटतं. हॅपी बर्थडे सोनू. मे गॉड ब्लेस यू विथ हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस यू डिझर्व. थँक्यू. सोनू, अ व्हेरी हॅपी 35th बर्थडे. बर्थडे म्हटलं की मला एकदम तुमच्या लहानपणाची आठवण येते. फॅमिलीमध्ये प्रत्येकाचे बर्थडेच्या वेळेला तू स्वतः आवरायची, मनूला आवरून घ्यायची, आणि हिंदी गाण्यांच्या पिक्चरच्या गाण्यांवर तुमचं डान्स परफॉर्मन्स असायचं. त्या संपल्यानंतरच आपण कुठेतरी डिनरला जायचो. तोपर्यंत सगळे फॅमिली मेंबर्स तुमचा डान्सचा प्रोग्राम बघायचे.
सोनू, तुझे आणि मनूचे फार प्रेमाचे संबंध आहेत, ते असेच पुढे जोपासा. यू आर अ गुड डान्सर, एक्सलंट सिंगर. हे हॉबीज तुझे परस्यू कर. विशिंग यू लॉट्स ऑफ हॅपीनेस इन इयर्स अहेड, विच यू राइटफुली डिझर्व. बी स्ट्रॉंग अँड डिसिसिव्ह. Pursue your professional goals and hobbies for successful years ahead. Take care of your cuties, Avnish and Avnika. Love you, सोनू म्हणजे माझा बडे. बाय. मला खूप आई आवडते आणि जेव्हा मला भूक लागते ती माझे फेवरेट नगेट्स देते आणि आम्ही जेव्हा म्हणतो तिला ती लगेच ऐकते आणि आम्ही बोलायला जातो ती आपल्या आमच्या चांगल्यासाठी सांगते. आम्ही ऐकतो तर आम्ही चांगल्यासारखे वागणार. तिला कधीच रिस्पेक्ट नाही करणार. हॅपी बर्थडे आई. तो गणपती बाप्पा आहे ना, त्याच्यापेक्षा ती चांगलं काढू शकते आणि त्याच्यापेक्षा कोणीही चांगलं नाही काढू शकत आणि ती कुठे जे आम्हाला हवं ते करून देते. तिला त्रास दिला मी तरी पण ती सोडून देते. तर मला भीती वाटली रात्री तर ती मला कुशीत घेते. ती मला लाड करते खूप. तर मी सगळ्यात चांगलं ड्रॉइंग केले का मला वाटतं की खूप चांगलं आहे. आईपेक्षा तर कोणीही चांगलं काढू नाही शकत. मी पण नाही, कोणीच जगातलं नाही. आणि आई सगळं आमचं ऐकते, काही पण आमच्यासाठी करते. खूप खूप आमच्यासाठी काय करते आणि ती आम्हाला खूप खूप कुठेतरी घेऊन जाते. आणि हॅपी बर्थडे आई. थँक्यू. मी ड्रॉइंग बनवलंय तिचं आणि खूप छान ड्रॉइंग केलं ना. ड्रॉइंगची आवड आहे. तिने शिकवलं मला ड्रॉइंग. तिने मला फ्राय काढायला शिकलं आणि मी तिला काढायला पपली शिकली कारण की मी तिच्याकडे बघून बघून हे ड्रॉइंग केलं आणि माझ्या हातात प्रेशर चांगलं आलंय म्हणून हे जे ना ते खूप छान आहे ना. तर मी हे तुला गिफ्ट देणार आहे. आणि अजून आहे हे पण नाहीये. ह्याला मी स्वेटर घातला आणि हे खूप छान आहे. आणि हॅपी बर्थडे मम्मा. I love your cooking and you make my favorite cheese sandwiches and I love it. And I'm very proud of you and she wakes me up and get ready for the school and she always cares about me every day and I am closer and closer her and I am very happy and very proud of her. Happy birthday. Happy birthday, Mama. आम्हाला आम्हाला ती गाणं शिकवते, डान्स शिकवते. तरी आम्ही करतो ते. आम्ही असं नाही म्हणत नाही असं वगैरे काही नाही म्हणत. ती आम्हाला सिंगिंग शिकवते. तिचं सिंगिंग खूप चांगलं आहे. डान्स पण चांगला आहे. ती पुढच्या वर्षीच्या क्लासला जाते म्हणून तिच्या स्ट्रेंथ खूप चांगली वाढली आहे. आणि ती आम्हाला डान्स करवते, आम्हाला सिंगिंग शिकवते. आणि मी कसं शिकलो असं ये जमीन वगैरे काय ते शिकलं ते आईमुळे शिकलं आणि नानामुळे. तर आई आम्हाला खूप लाड करते,
हॅपी बर्थडे आई.